अकोला शहरातील महाकाली नगर परिसरात दोन मित्रांमधील वादाचे रूपांतर थेट जाळपोळीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रागाच्या भरात एकाने मित्राची रिक्षा पेटवून दिली, तर त्यानंतर सुडाच्या भावनेतून दुसऱ्याने आरोपीची दुचाकी जाळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील महाकाली नगर परिसरात दोन मित्रांमधील वादातून वाहनांची जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 मे रोजी रात्री दोन मित्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। हा वाद इतका वाढला की पिंपळकर नावाच्या तरुणाने रागाच्या भरात आपल्या मित्राची ऑटो रिक्षा पेटवून दिली। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। दरम्यान रिक्षा जाळण्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते। मात्र ज्याची रिक्षा जाळण्यात आली होती त्या सुमेध मेतकर याने सुडाच्या भावनेतून आरोपी पिंपळकर याची दुचाकी पेटवून दिली। या दुसऱ्या घटनेनंतर परिसरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले। माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। दरम्यान किरकोळ वादातून थेट वाहनांची जाळपोळ झाल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू असून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। पोलीस स्टेशन जुने शहर अंतर्गत दिनांक 5 मे रोजी रात्रीच्या वेळेस महाकाली नगरामध्ये दोन मित्रांमध्ये व त्याच्या सहकार्यामध्ये वाद झाला आणि वादाच्या रूपांतर नंतर एक मित्र जो आहे पिंपळकर याने काय केलं, त्याच्या मित्राचा ऑटो जाळला। त्यावरून संबंधाने गुन्हा दाखल केला आणि तत्काळ त्यास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली। हीच घटना असताना संबंधित आरोपी हा अटकेमध्ये असतानाच ज्या व्यक्तीचा ऑटो जाळला सुमेध मेतकर याचे सुद्धा पुन्हा त्याने त्याच्याशी काही औपचारिक बोलणी झाली त्याच्या नातेवाईकांसोबत आणि त्याने आज रोजी पुन्हा त्याच व्यक्तीची जी गाडी आहे त्याचा एक बदला म्हणून त्याने ती गाडी आज बाईक दुपारच्या दरम्यान ओढून जाळलेली आहे। त्या संबंधाने सुद्धा पोस्टला गुन्हा दाखल असून पुढील कारवाई पोलीस जुने शहरातर्फे करण्यात आली।